पावसाळ्याच्या सुरुवातीलाच दर्यापूर शहरातील नाली सफाई आणि जलनिस्सारण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। काही दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे बनोसा मार्केट परिसरातील मुख्य नाली तुंबल्याने गटाराचे घाण पाणी अनेक दुकानांमध्ये शिरले होते। या घटनेमुळे व्यापाऱ्यांचे नुकसान झाले असून नगर परिषदेच्या पावसाळी नियोजनाबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली होती। गांधी पुतळ्याजवळील कोहिनूर बूट हाऊस, शिवरसवंती, गुरुकृपा कृषी केंद्र आणि बिकानेर स्वीट मार्ट या दुकानांमध्ये नालीचे पाणी घुसल्याने व्यापाऱ्यांना तातडीने सामान सुरक्षित ठिकाणी हलवावे लागले। व्यापाऱ्यांनी नाली सफाई वेळेवर होत नसल्याचा आरोप करत कायमस्वरूपी उपाययोजनांची मागणी केली होती। दरम्यान या पार्श्वभूमीवर आज 25 जून दर्यापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी सीओ साहेब, शिवसेना नेते सुधाकर भाऊ भारसाकळे, नगर परिषदेचे कर्मचारी तसेच नगरसेवक यांनी शहरातील विविध भागांची पाहणी केली। पावसामुळे निर्माण झालेल्या समस्या, तुंबलेल्या नाल्या, साचलेले पाणी तसेच नुकसानग्रस्त भागांचा आढावा घेण्यात आला। यावेळी नागरिक व व्यापाऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या तसेच संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती मिळाली। भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी नाली सफाई, पाणी निचरा व्यवस्था आणि पावसाळी नियोजन अधिक प्रभावी करण्याची गरज असल्याचे मतही व्यक्त करण्यात आले। पावसाळ्याची सुरुवात होताच समोर आलेल्या समस्यांमुळे प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले असून नागरिकांनी कायमस्वरूपी तोडगा काढण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे।